तुम्ही मगाशी बोलता बोलता बाळ हा एक महत्वाचा मुद्दा काढला आणि त्याच्यानंतर तुम्ही आतापर्यंत कपल होता, नवरा बायको होता, आता आई वडील झालात. टफेस्ट जॉब इन द वर्ल्ड. हो. आणि आपल्याला आपण दोघेही वेगळ्या कल्चरमधून, आम्ही तर वेगळ्या जातीतून, आणि वेगळं अपब्रिंगिंग असतं. त्यामुळे प्रत्येकाची पालकत्वाची तत्व वेगळी आहेत. पूर्णपणे सिस्टीमच वेगळी आहे, पद्धत वेगळी आहे, स्टाईल वेगळी आहे पेरेंटिंगची. कारण की यानं जसे आई वडील बघितले आणि यानं जसे आसपासची परिस्थिती, जे त्याचं अपब्रिंगिंग आहे, तर तो तसाच रिॲक्ट करणार. आणि माझं जसं ते मी करणार, बरोबर. तर अशा वेळेला दोन वेगळ्या स्टाईल्स येतात बऱ्याचदा. आणि बाळ तर एक आहे. मी खूप कपल्सचं असं बघितलंय की आत्तापर्यंत भांडणं नाही झाली, पण पेरेंट झाल्यानंतर. त्याला अजून एक सायंटिफिक पण कारण आहे. इतकं झोपेचं कर्ज होतं, इतकं झोपेचं कर्ज, की माणसाची एकच मनस्थिती राहते, दोन रादर, स्लीप डेप्रिवेशन, कर्ज झोपेचं, आणि दुसरं क्रँकीनेस. कारण की तुम्ही माणसातच नसतं, इतकं झोपेचं स्त्रीवरती कर्ज होतं आणि इतकं हॉर्मोनल वादळ हे होतं, आणि परत की मला इथे सगळं लागतं इथे. हे सांगायचं की काय काय बाबतीमध्ये मुलगीच त्यातनं जाते, म्हणजे मुलगा किती सपोर्ट असून काही काही करता नाही येत फिजिकल त्यामुळे मग इथे परत जसं लग्न करून ज्यावेळेस मुलाचा रोल जास्त महत्वाचा असतो, तिथेच इथे पण मला तोच महत्वाचा वाटतो. मग तेच आहे की स्त्रीला जास्त कधी कधी ती इतकी क्रँक होणार आहे, काही रिझन नसताना पण चिडणार आहे किंवा काय, ते तुम्ही समजून घेऊन तिथे तुमचा तितका सपोर्टिव्ह रोल असणं, की बाबा ते ही खूप माझ्यावरती गरजेचं नाही आहे. चिडलेली, माझं काही चुकलेलं नाही, हिचं प्रेम आहे माझ्यावरती, परिस्थिती पण चांगली आहे, सगळं छान चालू आहे, तिला काहीतरी दुखतंय, आणि काहीतरी होतंय तिच्या आत, जे तिचं गणित नाही हे होतंय, त्याच्यातून ती चालली. आतापर्यंत सगळ्यात जास्त चॅलेंजिंग फेज आहे आमच्या रिलेशनशिप मधली पेरेंट, आणि स्पेशली पहिले 2-3 वर्ष, कारण त्यावेळेस ती पण फिजिकल खूप वेगवेगळ्या गोष्टींमधनं, म्हणजे भयानक. नवा जन्म स्त्रीचं जे म्हणतात ते खरं आहे. ऍब्सोल्युटली. म्हणजे त्याबद्दल ऍक्च्युली तुमच्या दोघांनी कसं मॅनेज केलं हे महत्वाचं अंडरस्टँड करायला आवडेल की पोस्टपार्टम डिप्रेशन, फिजिकली तुम्ही ड्रेन होता, त्याच्यात मेंटली इश्यूज आहेत. आणि अगेन आई म्हणून कसं असतं ते सगळं लहानपणापासून सांगितलेलं असतं. बाप कसं व्हायचं बाप पण नाही सांगत. अगदी खरं आहे. माझी फाटली होती, स्पष्टपणे सांगतो. म्हणजे काय की मला असं ते खूप दडपण आलं होतं, आणि मला ते असं होतं ना की खूप मोठी, परत निगेटिव्ह शब्द आहे लायबिलिटी, पण असं डोक्यावर येऊन पडलंय आणि आता मी ते जबाबदारी. कसं मॅनेज करू शकणार आहे, आणि यात चुकाच माझ्या होणार आहेत, असं एक तो भाव होता. आणि इथं चुकाच नाही करतायत. सी प्रोजेक्ट, जॉब, वस्तू, काही कुठेही चूक केली परत मिळते, माहितीये. करिअर परत उभं राहता येतं, पैसे परत कमावता येतात, गेलेली कार, गाडी, घर, बँकरप्सी, तुमच्या सगळ्या चुका, स्टॉक मार्केट तुम्ही चूक केली, सगळी कमाई हे केली, ती सुद्धा कमवाल तुम्ही परत. पण इथे जीव आहे, जीव, बाळ, मग त्याचं अख्खं भवितव्य तुम्ही बर्बाद करून टाकू शकता जर तुमचं चुकलं तर. सो यू कॅन इमॅजिन द प्रेशर, की माणूस घडवणं, ओके, करिअर घडवणं वगैरे वगैरे पेक्षा माणूस घडवणं हे किती चॅलेंजिंग असू शकतं. त्यामुळे त्याचं प्रेशर सुद्धा मी समजू शकते. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे पहिलं आम्ही मान्य केलं की हे आमच्या दोघांच्यानी होणार नाहीये, आम्हाला सगळ्यांचा सपोर्ट लागणार आहे. आणि बाबतीत आम्ही आमच्या आई वडिलांच्या आणि सगळ्यांशी बोललो पण होतो. आणि ego सपोर्ट न आणता सपोर्ट म्हणजे आई वडील असतील आणि डोमेस्टिक हेल्प पण असेल, तर अशा सगळ्या गोष्टी आम्ही ठरवल्या, त्या गोष्टीचं प्लॅनिंग केलं, आणि तशा पद्धतीने आम्ही शिफ्ट पण झालो की ज्यामुळे सगळ्यांनाच जवळ पडतील गोष्टी, सगळ्यांची मदत मिळेल, कारण ही गोष्ट दोघांच्यानी मॅनेज होणारी नाहीच आहे. आणि अगदी बरोबर. तिथे ना इट काय टेक्स होतं, अ विलेज टू रेज अ बेबी. कारण 2 जण आत्ता आम्ही दोघं मिळून मग खूप आयसोलेट किंवा असं आम्ही इंडिपेंडेंटली काम करत होतो ना, तेव्हा पहिलं हे मान्य केलं की नाही आता आपल्याला आता सपोर्ट लागणार. आणि वेगळ्या पद्धतीनं बाळ, म्हणजे आता पूर्वी बोललं नाही जायचं, पूर्वीच्या स्त्रिया सगळं सहन करायच्या, कारण की नावच माहिती नव्हती. पोस्टपार्टम ब्लूज असतं, पोस्टपार्टम एन्झायटी पण असते, आणि पोस्टपार्टम लॉंग टर्म प्रॉपर डिप्रेशन पण असतं. म्हणजे त्याच्या आता हे अमुक तमुकवरती सिरीज होईल, याच्यावरती मी इतकी बोलू शकते कारण मी याच्यातून गेली आहे. तर प्रत्येक आईला असं वाटतं की आपलं बाळ खूप हेल्दी असावं, आणि सुरुवातीला तर त्यानं जगावं इतकं. म्हणजे मी उठून चेक करायचे की अथांगाचा श्वास की तो जिवंत आहे का, म्हणजे यू कॅन इमॅजिन की मला काय काय होत लेवलच्या असेल. एन्झायटी येते. भयानक. तर मला आवाज यायचा हृदयाचा, की काय होतंय म्हणून. मी झोपूच शकायचे नाही, आणि मी प्रॉपर पोस्टपार्टम ब्लूजमध्ये गेलेले. जेव्हा तुम्ही इतक्या स्ट्रेसमध्ये असता तेव्हा तुम्हाला दूधही फुटत नाही. आणि म्हणजे मी किती नावं ठेवलेली ऐकली असतील की तुझ्या बाळाला तुला पाचता येत नाही, म्हणजे मला काय लेवलचं हे झालं आपल्याकडे असेल. खूप ते हे इगोर घेतात ना, पण आम्ही हाच विचार केला की नाही, त्याची हेल्थ महत्वाची आहे. त्यामुळे पंपिंग तर दूध पंपिंग माझं असं. जातंय ना आईचं, की बास, पंपिंग तर हो. पंपिंग, आणि मी मशीन घेऊ शकते, आणि मी दूध बसेन बाटल्या, आणि मी दिवस रात्र पंप करेन. तर अशी चॅलेंजेस सगळी होती, पण तेच आहे की त्या चॅलेंजेस मधनं परत आम्ही कोर व्हॅल्यू पाशीच यायचा विचार करायचो की
परत सुख आणि एकमेकांचा बाळ comfort आणि हा आई हेल्दी आहे ना. healthy आहे. आणि त्याच्यात परत एकदा आमच्या वेळी असं नव्हतं किंवा आमच्या घरामध्ये असं कोणीच कधी केलेलं नाहीये किंवा तुम्हाला विश्वास नाही बसणार, एखादी बाई प्रेग्नंट झाली की तिनं दक्षिणेकडे जायचं, उत्तरेकडे उभं राहायचं, चालायला जायचं की नाही, म्हणजे तिच्या संपूर्ण बॉडीचा ताबाच घेतात जणू. हो. आणि ती आता माझी मालकी आहे, कारण तुझ्या पोटातलं बाळ हे माझी नात किंवा नातू आहे, म्हणजे मी सासू, तर अशा आहे ना. तर असं न करता त्याच्या करेक्ट अपोजिट पण मी बघितलेले आहेत की मुलीच्या आईवडिलांचा इंटरफिअरन्स आणि सासू सासरे प्रचंड गोड आहेत, अशा पण केसेस आहेत. सगळ्या बाजू असतात, कुठल्याही एका बाजूला आपण हे न न करता मला असं वाटतं की ना, याच्यामध्ये अल्टिमेट हे विसरलं नाही पाहिजे की हे सगळं आनंदासाठी चाललंय. म्हणजे मला त्यामुळे सद्गुरू वामनराव पैंचं हे पुन्हा एकदा हे द्यायचं, आणि त्या फिलॉसॉफीमुळे आम्ही आहोत की संसार सुखाचा होत नसतो, तो करावा लागतो. वा, वाव वाव. काय सुंदर म्हणजे आम्हाला इतकं सुंदर तू असा हे दिलायस त्याला, Bridge. माइक नाही. ड्रॉप मोमेंट दिलायस. आणि म्हणजे स्पिरिच्युअलिटी बद्दल बोलायचं, पण तू सगळं सांगितलं, त्याला अंडरटोनच तो होता. त्यामुळे आय गेस वाव, मला काहीच बोलायचं नाही याच्यामध्ये.